पूर्वी म्हणायचे ना की घराला पण भावना असते, घरं पण ऐकतात. हे आहे ॲक्च्युअली. So you are saying you can communicate with departed souls. आज मी पुण्यामध्ये माझ्या घरात बसून US मधल्या एखाद्या डॉगशी पण बोलू शकते किंवा दुबईच्या कॅटशी पण बोलू शकते. ती व्यक्ती दूर कुठेतरी बसली आहे, तुम्हाला ती ओळखत पण नाही आहे आणि तुमच्या फॅमिली मॅटर्स आणि तुमची मनस्थिती जे काय असेल ती त्यांना कळते. काही केसेसमध्ये असं होतं की ह्युमन्स ओपन अप होत नाहीत किंवा त्यांना सांगता येत नसतं. फॉर एक्झाम्पल ICU पेशंट्स असतात. तिथून बसून ह्या व्यक्तीनं ते सगळं दिसत आहे. निसर्गात राहत होतो म्हणजे इतर प्राण्यांसारखे राहत होतो, तेव्हा आपण निसर्गाशी याच टेलिपॅथीनेच बोलत होतो. सो व्हॉट इट इज एक्झॅक्टली टेलिपॅथी म्हणजे काय? पण जे टेलिपॅथी कम्युनिकेशन करतो म्हणजे प्राणी असू देत, झाडं असू देत, आता पुढचं असं की आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग सगळ्यांशीच करतो. म्हणजे आमच्या मागच्या जन्मातले सुद्धा जे सोल्स आमच्या बरोबर जे होते तो तेच डेफिनेटली ह्या जन्मात सुद्धा आमच्या अवतीभोवती दिसणार. सो मी सुरुवात केली बोलायला, विचारलं कशी आहेस तू. जमीन असल्यामुळे मी फिमेल एनर्जी पकडून बोलत होते. हा मला यस बट हा अनयुज्युअल आहे ना. आता तुमच्या क्लासेस ऑनलाईन चालू झाल्यात. हो. सो तुम्ही ऑफलाईन पण करतात आणि ऑनलाईन पण करतात. सो तुम्ही फेसबुकवर वगैरे ते ॲडव्हर्टिजमेंट वगैरे कसं काय? कारण ओळखीच्यात मधनंच ते कळून ते होत आहे आत्तापर्यंत. तेवढंच करते मी सध्या तरी आणि त्यातनं होत आहे. आणि जेवढे येत आहेत त्यांना मी सांगते की हे काम करत राहा. म्हणजे भलेही तुम्ही त्याचे काही एनर्जी एक्सचेंज घेणार असलात तरी प्रामाणिकपणे काम करत राहा की लोकांचा अवेअरनेस वाढेल, त्याच्यातनं त्यांचं हिलिंग होईल. आणि आत्ता सगळ्यांनाच हिलिंगची खूप गरज आहे असं वाटतं, त्यामुळे ते करत राहा. येस, असं भरपूर गरज आहे कारण स्ट्रेस लेवल वाढत आहे एव्हरी डे. आणि लॉट ऑफ पीपल ॲज यू सेड लाईक बावीस वर्षाचे सुद्धा मुलांना स्ट्रेस येतो. येतो. हा प्रकार एवढा गंभीर झालेला आहे की 10वीचा पेपर चांगला नाही झाला म्हणून आत्महत्या पण अटेम्प्ट केलेली आहे. आणि अर्थात ते दॅट इज वन ऑफ द रिझन. एंड म्हणता येत नाही पण ते एक बॉडी ड्रॉप करण्याचं रिझन असं आपण म्हणू शकतो. आपल्याला बाहेरून बघताना असं वाटतं की ती आत्महत्या झाली, पण तेवढंच लाईफ घेऊन आलेले असू शकतात. लाईफ इन द सेन्स या बॉडी बरोबरचं जे काही त्याचा प्रवास आहे तो तेवढाच आहे आणि सुसाईड हे त्याचं एंडिंग आहे असं म्हणू की ते पुढच्या प्रवासाला गेले असं. पण स्ट्रेसमध्ये जाणं सुद्धा आणि डिप्रेशनमध्ये जाणं सुद्धा एवढं गंभीर आजार झाला आहे आता हल्ली. ॲक्च्युली देर आर लॉट ऑफ पीपल हू नीड्स टू कम आउट ऑफ दिस. त्यांना पाहिजे असतं पण त्यांना ते सोर्स भेटत नाही कुठं जावं ते म्हणून. मेडिकल डॉक्टर्स वगैरे ते आहेत पण काइंड ऑफ काउन्सिलिंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुढचा माझा प्रश्न असा आहे की आता समजा टेलिपॅथिक कम्युनिकेशन करायला तुम्हाला त्यांची परमिशन लागते डेफिनेटली. सो त्यांच्या फॅमिली पेट पेरेंट्स किंवा फॅमिलीची पण लागते आणि त्या पेटची पण लागते. सो इन दॅट असं पण होऊ शकतं कधी की ते पॅट्स किंवा तुम्ही म्हणजे यू डिड नॉट इनिशिएट दॅट पण दुसरीकडनं ते तुम्हाला कनेक्ट करू शकतात. कनेक्ट करू शकतात पण माझ्या बाबतीत असं म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी ऑलरेडी ज्यांच्याशी बोललेली आहे ते मला कनेक्ट होतात आणि म्हणजे मी इनिशिएट न करता सुद्धा होतात. म्हणजे माझ्या 1-2-3 केसेसमध्ये असं झालेलं आहे. एक माझा घरचाच आई बाबांच्या इथलाच बोका होता की जो अचानक आला माझ्याशी बोलायला लागला. मी म्हटलं काय रे काय झालं, तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं की बाबांना बरं नाहीये तर तू जरा बघ काय आहे ते. सो असा मेसेज होता. आणि एका केसमध्ये एक फिमेल कॅट होती, ती मला म्हणाली की आत्ता तू फोन कर माझ्या ह्युमनला, त्याला गरज आहे काउन्सिलिंगची, डिस्टर्ब आहे. सो ती काळजी त्यांना होती म्हणून त्यांनी इनिशिएट केलं. पण अननोन सोल्स येतात असा काही केस माझ्याकडे नाहीये, म्हणजे माझा एक्सपिरियन्स नाहीये. त्यामुळे ज्यांच्याशी ऑलरेडी मी बोललेली आहे ते इनिशिएट करू शकतात.
पण त्या मोमेंटला जर मला बोलायचं नसेल किंवा मला त्यावेळेला वेळ नाहीये, मी दुसऱ्या कामात आहे, तर मी माझ्या चॉईसनी त्यांना सांगू शकते की आता मला वेळ नाहीये, आपण एवढ्या वेळानंतर परत बोलू किंवा उद्या बोलू. सो आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो, ऑर्डर नाही पण रिक्वेस्ट करू शकतो की आपण नंतर बोलूया, असं होऊ शकतं नक्कीच. सो युजली त्यांना माहित असणार की ही जी व्यक्ती आहे ती आमच्याशी कम्युनिकेट करू शकते, अदरवाईज लाईक दुसऱ्यांकडे डेफिनेटली ती करणार नाही. सो बट त्यांना माहित आहे की हे असं पॉसिबल आहे, म्हणूनच त्या म्हणजे इन मे बी इमर्जन्सी केसमध्ये त्या करू शकतात. म्हणजे माझा एक्सपिरियन्स तसा आहे की इमर्जन्सी मध्ये ते मला सांगायला आले काहीतरी. नॉर्मल केस मध्ये पण ते होऊ शकेल, फक्त माझा एक्सपिरियन्स नाहीये, सो होऊ शकेल. ठीक आहे. सो आणि असं पण होऊ शकतं की आता समजा आम्ही जंगलात वी आर वॉकिंग इन अ जंगल आणि तिकडे भरपूरशा ट्रीज, मोठे मोठे झाडं वगैरे आहेत, कारण प्राणी पण आहेत, आणि त्यांना आता जसं मी म्हटलं की त्यांना समजतं की बाबा ह्या व्यक्तीला ही ऐकू शकते, माझं जे बोलणं आहे ते ऐकू शकते आणि समजू शकते आणि रिव्हर्ट पण करू शकते. बरोबर. तर समजा जर एका झाडानं संपर्क साधला आणि दुसऱ्या झाडानं पण साधला, एका जनावरानं पण साधलं, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट मल्टिपल, असं होऊ शकतं. असं होऊ शकतं की एका वेळेला 4-5 एनर्जीज येत आहेत, पण त्या केसमध्ये आपण असंही करू शकतो की त्या सगळ्या एनर्जीज म्हणजे त्याला एकच एनर्जी बॉडी कन्सिडर करून, म्हणजे जंगलमध्ये सगळंच आलं, झाडं पण आली, त्यातले प्राणी पण आले, सगळंच आलं. सो जंगल एनर्जी एक कन्सिडर करून आपण जंगलाशी बोलू शकतो. ओके. जरीही ते सेपरेट असले तर त्यांना कंबाईन एनर्जी करून आपण बोलू शकतो. पण हाऊ यू हँडल, म्हणजे असं आता ते जंगल विषय झालं, आणखीन घरात काहीतरी असू शकतं की तुम्ही एका केसमध्ये मला क्लासच्या वेळी सांगितलं होतं की एक तर कुठला बोका होता तो कंटिन्युअस बोलत राहतो, तो थांबायचं नावच घेत नाही. बरोबर. सो हाऊ डू यू हँडल सच काइंड ऑफ थिंग? नाही, मग त्या केसमध्ये आपण त्यांना रिक्वेस्ट करायची की नाही, आता मला हे काम करणं जास्त महत्वाचं आहे, सो आपण आता थांबूया आणि नंतर बोलूया. रागवतात की नाही? रागवत नाहीत, त्यांना ते पटतं. पण तुम्ही असं ॲरोगंटली नाही सांगायचं त्यांना की नाही बाबा मला वेळच नाहीये, नंतर बघू वगैरे, असं नाही. तुम्ही पोलाइटली सांगा, त्यांना रिक्वेस्ट करा, सो डेफिनेटली त्यांना कळतं आणि मग ते थांबतात, असं आहे. आणि जो आता आपला आधीचा विषय चालला होता की कॉमन एनर्जी मध्ये हे करायचं, तर हे आपण घरामध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. म्हणजे आपल्या घरात छोटंसं गार्डन असतं, मे बी कुंड्या असतील किंवा ऍक्च्युअल जमिनीमधली झाडं असतील, तर त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं तर त्यांना एक एनर्जी धरून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. म्हणजे सेपरेटली प्रत्येक कुंडीशी बोलण्याऐवजी पूर्ण त्यांची रिक्वायरमेंट जाणून घ्या, त्यांना सगळं व्यवस्थित मिळतंय की नाही, सो एक एनर्जी धरून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. असं. आर देअर एनी ऍडव्हान्टेजेस म्हणूया की आम्ही भरपूर बोललोय की ऍडव्हान्टेजेस ह्या टेलिपॅथिक शिकण्याचे ऍडव्हान्टेजेस एवढे आहेत, आर देअर एनी ऍडव्हर्स ऑर डिसएडव्हान्टेजेस वेअर यू वॉन्ट टू लाईक हायलाइट करू शकणार का तुम्ही याच्यावर? ऍक्च्युअली माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं काही आलेलंच नाहीये, त्यामुळे मी फार काही त्याच्यावरती बोलू शकणार नाही की त्याचे काही वाईट परिणाम झालेत का किंवा डिसएडव्हान्टेजेस बाकी काही आलेत का. मला पर्सनली असा काही एक्सपिरियन्स नाहीये, त्यामुळे फार काही मी नाहीच बोलणार त्याच्यावरती. असं. ओके. सो असं मानून चालूया की बाबा त्याच्यामध्ये ऍडव्हर्स काही नाही, कारण नैसर्गिक आहे, नॅचरल, अँड देर आर नो, जे नॅचरल असतं त्यामध्ये काय हार्म नसतो डेफिनेटली. आणि जेव्हा तुम्ही विथ परमिशन करताय, तुम्ही स्पाईंग करत नाही आहात, तेव्हा तर डेफिनेटली काहीच नाही. म्हणजे पेट जेव्हा असतात किंवा कंपॅनियनशिप जेव्हा असते, ह्युमनकडे झाडं आहेत, त्याच्याशी तुम्ही बोलताय, ह्युमनची परमिशन घेऊन बोलताय, तेव्हा तर काहीच प्रश्न येत नाही. म्हणजे आपण एथिक्स सांभाळून जर सगळं केलं तर डेफिनेटली हा मार्ग खूपच चांगला आहे. याच प्रश्नाकडे मी ऍक्च्युली आता वळणार होतो की व्हॉट आर दोज एथिक्स, म्हणजे एका टेलिपॅथिक कम्युनिकेटरने काय सांभाळावं, व्हॉट केअर ही हॅज टू टेक वाईल, म्हणजे त्याला पण ती पावित्रता किंवा काहीतरी पाहिजे की ते इझिली व्हायला. सो व्हॉट इज दॅट? आता म्हटलं तसंच की एकतर कंपॅनियनशिप आहे, ह्युमनकडे
प्राणी आहे, प्राणी आणि ह्युमन कंपॅनियनशिपमध्ये आहेत, तर ह्युमनची परमिशन घ्या आणि मग बोला. म्हणजे काही सिक्रेट्स बाहेर आले तर ते तुम्ही सांगू शकता, कारण ह्युमनने ऑलरेडी परमिशन दिलेली आहे. बाकी बाहेर जे आहे त्यांच्या परमिशनची गरज नाही. रस्त्यावरची झाडं आहेत, रस्त्यावरचे प्राणी आहेत, त्यांच्याशी बोलताना परमिशनची काही गरज नाही आहे. पण असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा डेफिनेटली परमिशन घेऊन करा, हे महत्त्वाचं आहे. दुसरं, माझ्या मैत्रिणीकडे कुठला तरी प्राणी आहे, मग मी तिच्या घरात काय चाललंय डोकावून बघते, ही प्रॅक्टिस चांगली नाही. ते डेफिनेटली आपल्याला करायचं नाहीये. पण हां, एखाद्या आजी एकट्याच राहतायत, त्यांना काही गरजेचं आहे का, मग त्याच्यासाठी तुम्ही बघताय, बोलताय, त्यांना मदत करताय, तर हे ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं इंटेन्शन चांगलं आहे तोपर्यंत डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. पण स्पाईंग नाही, डेफिनेटली स्पाईंग नाही असं. सो डेफिनेटली आम्ही म्हणतो की हे शरीर जे आहे, आम्ही फिजिकल वर्ल्ड जे बघतोय, ही टेलिपॅथिक कम्युनिकेशन प्रॉबब्ली त्याच्या पलीकडची गोष्ट आहे जी दिसत नाही. सो वेगळ्या प्लेनवर आहे. वेगळ्या प्लेनवर असं नाही म्हणता येणार. जसं आपल्या रेडिओ वेव्ज असतात, टीव्हीच्या वेव्ज असतात, ज्या दिसत नाही पण त्याचा आउटपुट आपल्याला दिसतं म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतोय. तसंच याचं आउटपुट म्हणजे जेव्हा तुम्ही रिडिंग्स देता तेव्हा ते लोकांना पटतं. सो रिडिंग्स हे त्याचं आउटपुट म्हणता येईल. त्यामुळे आहे, टेलिपॅथी एक्झिस्ट. एनर्जी वर्कच आहे, एनर्जी लेवल. सो तिथे पण तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात तोपर्यंत तिथे पण काही बाउंड्रीज असतात, वैयक्तिक बाउंड्रीज म्हणणार ज्याला आपण क्रॉस करू शकत नाही. स्पाईंग जे म्हटलं त्याच्यावर मी प्रश्न करतोय. नाही, स्पाईंग हा एकच भाग आहे की जिथे तुम्ही कोणाच्या तरी पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करणार. सो हे एक लिमिट आहे त्याला, पण अदरवाईज असं काही लिमिट नाही आहे. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आणला गेलाय तुमच्याकडे तर डेफिनेटली त्याचं सोल्युशन शोधण्यासाठी तुम्ही जेवढं डीप गरजेचं आहे तेवढं डीप जाऊ शकता, पण विथ परमिशन. ओके. सो वी कॅनॉट यूज दॅट, म्हणजे ते नेगेटिव्ह कर्माज त्याला ऍप्लिकेबल होणार. अदर इफ वी आर नॉट आस्किंग दॅट परमिशन, त्यांच्या लिमिटमध्ये किंवा त्यांच्या बाउंड्रीमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय जाणं हे अयोग्य आहे. आणि एक जस्ट म्हणजे एक त्यातला फन पार्ट असं नाही, पण एक दुसरी गोष्ट, ठीक आहे माझी मैत्रीणच आहे, मी डिरेक्टली त्याच्या बोक्याशी बोलले तर काय फरक पडणार आहे, असं म्हणून मी बोलायला गेले आणि काहीतरी खूप पर्सनल गोष्टी बाहेर आल्या तर तुमचं आणि तुमच्या मैत्रिणीचं रिलेशन खराब होऊ शकतं. ते तुला कोणी उद्योग करायला सांगितले होते, आमचं आहे चाललंय आम्ही बघतो. पण हेच परमिशन घेऊन केलं आणि त्यांनी ते सगळं सांगितलं, त्याचं सोल्युशन सांगितलं तर हे पटणार आहे. त्यामुळे डिरेक्टली नाही करायचं. आणि हे पेट्सच्या बाबतीत किंवा ज्यांच्याकडे घरात झाडं आहे, तुम्ही झाडाशी बोलताय त्या बाबतीत बाहेर काही प्रश्नच येत नाही, तुम्ही कधी करू शकता. ह्या आता टेलिपॅथिक कम्युनिकेशन आम्ही जे म्हणतो, इज इट हेल्पफुल, म्हणजे कुठल्याही तरी हिलिंगमध्ये ह्याचा काय वापर करू शकतो? कारण लाईक आता सगळ्यांना काहीतरी स्ट्रेसमधनं बाहेर काढायचं आहे तर हिलिंग्स मदत करतात आणि काइंड ऑफ. सो ही टेलिपॅथिक ही आम्ही हिलिंगसाठी काहीतरी उपयोगी आहे किंवा यूज करू शकतो? याचा उपयोग असा होतो की तुम्ही बोललात कोणाशी तरी, से फॉर एक्झाम्पल एका ह्युमन सोलशी बोलताय, त्यांनी त्याचे प्रॉब्लेम्स सांगितले, तर त्यावेळेला इंट्युटिव्हली तुम्हाला येणार आहे की या माणसाला हिलिंगची गरज आहे. मग ती मोडॅलिटी तुम्ही करत असाल तर ठीक आहे, तुम्ही एक ऑप्शन ह्युमनला देऊ शकता की आपण ह्या प्रकारचं हिलिंग करू शकतो. फोर्स नाही करायचा, पण हे सांगू शकता. तुम्ही करत नसाल तर तुम्ही कोणाचं तरी नाव सजेस्ट करू शकता की हिलिंगने हे प्रॉब्लेम्स कव्हरअप होऊन जातील, निघून जातील. तर हे सजेशन आपण नक्की देऊ शकतो. म्हणजे गरज आहे हिलिंगची, तुम्ही हे करा. बऱ्याचदा मेडिसिन्स घेऊन सुद्धा तात्पुरता फरक पडतो, कायमस्वरूपी होत नाही. मग मेडिसिन्स बरोबर आपण हिलिंग सजेस्ट करूच शकतो की जेणेकरून चांगला इफेक्ट त्याचा येतो, कायमस्वरूपी प्रॉब्लेम्स निघून जाऊ शकतात. सो आहे, टेलिपॅथी आणि बाकीच्या हिलिंग मोडॅलिटीज हँड इन हँड जाऊ शकतात नक्कीच. येस. आणि मला पण एक केस आठवते, ज्या एका गायीची तुमच्या ग्रुपवरच होते ते, म्हणजे त्याला मेडिसिन्स हे करत नव्हते, रिस्पॉन्ड करत नव्हते. त्यावेळी मी संपर्क त्याच्याशी साधला, त्यावेळी त्याने हिलिंग मागितली होती आणि वी डिड इट. आता काय झालंय त्याचे रिवर्ट्स नाही आले, पण तिने सांगितलं हिलिंगमध्ये होऊ शकतं माझं काम, तुम्ही जर मला का हिलिंग दिली तर, असं म्हणून. आणि वी डिड दॅट. आणि भरपूर लोकांचं ॲक्च्युली त्या हिलिंगच्या जो माझा स्टेटमेंट होता तिकडे ते ॲग्रीमेंट आलं होतं. सो आणि विच वॉज गुड, मोटिवेटिंग.
आता लाईफ आमचं एवढं फास्ट होत चाललंय, कॉम्प्लिकेटेड पण होत चाललंय, इकॉलॉजिकल बॅलन्स पण आमचा आता बिघडत चाललेला आहे. सो ह्यासाठी टेलिपॅथी काय करू शकते? म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर करणारा, म्हणजे फार्मिंग करणारा जो आपला फार्मर आहे, जे रुरल एरियामध्ये आहे, त्यांना ह्याबद्दल काही माहीत पण नाही आहे. बरोबर. सो ॲग्रिकल्चरसाठी किंवा त्यांच्या चांगल्या फ्युचरसाठी टेलिपॅथी काय करू शकते? मी म्हटलं तसं की आपण गायडन्स घेऊ शकतो लँडकडनं. काही फार मोठं पुढचं खूप भविष्य कळेल असं नाही, कारण ते ज्या मोमेंटला सांगणं गरजेचं असतं त्या मोमेंटला ती लँड सांगत राहील. पण जे काही लँड सांगेल ते नक्की आपण फॉलो करू शकतो. म्हणजे त्या फार्मर्सना आपण सांगू शकतो की असं असं लँडचं म्हणणं आहे, आता तुम्ही हे करा, कुठलं पीक वगैरे घालायचं. माझ्याकडे अशी एक्झॅक्ट केस नाही आहे, पण नक्की आपण हे फॉलो करू शकतो की लँड सांगते असो ते फॉलो करा. कदाचित आपल्याला ते इलॉजिकल वाटू शकतं की आत्ता का लँड सांगते, म्हणजे जसं आत्ता यावर्षी होतंय की पाऊस लवकर आहे, म्हणजे जे काय फोरकास्टिंग आहे त्याच्याप्रमाणे पाऊस लवकर आहे. सो असं जर आपण फार्मर्सला सांगितलं असतं की मिड मेच तुम्ही शेताची बाकीची कामं सुरू करा, कदाचित ते त्यांना पटलं नसतं किंवा आधी सांगितलं असतं तर. पण ते लँडकडनं आलं असतं. म्हणजे मी केलेली नाही पर्सनली केस, पण मी एक सांगते की हे पॉसिबिलिटी आहे. सो ते जे सांगेल लँड ते फॉलो करणं इतकं आपण तर नक्की त्यांना सांगू शकतो की हे तुम्ही फॉलो करा, की ज्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होऊन जाईल असं. आणि जर मी प्रश्न असा पण करू शकतो की आता हेल्थकेअर आणि सायकोलॉजी आणि मेडिकल किंवा प्रोफेशनल ह्याच्यामध्ये टेलिपॅथी आम्हाला काय मदत करू शकतो? म्हणजे आता काय आहे, आपला अभ्यासक्रम असा आहे की एज्युकेशनल सिस्टम अशी आहे की ह्या पद्धतीचे सब्जेक्ट्स उचलले नाही गेलेत शिक्षण पद्धतीमध्ये. ॲक्च्युली हा जो भाग आहे याला मेनस्ट्रीममध्ये अजूनही मान्यता नाही आहे. काही देशांमध्ये आत्ता हे होतंय. म्हणजे मला नाव नाही सांगता येणार, पण आत्ता एका लेडीने PhD केली आहे या सब्जेक्ट्समध्ये, याच्याशी रिलेटेड सब्जेक्ट्समध्ये. पण आपल्याकडे अजून त्याच्यावरती फार काही काम नाही आहे. सो तो प्रयत्न करायलाही हरकत नाही की हे मेनस्ट्रीममध्ये आलं तर उत्तमच. पण हेल्थकेअर जे तुम्ही आत्ता म्हणताय त्याच्यामध्ये इनिशियल स्टेजला की ओके आज माझा पाय दुखतोय, तर मी पायाशी जर बोलले की काय रिझन आहे, की मेडिकल इमर्जन्सी किती आहे, मी दवाखान्यात जाऊ का त्याच्यामागे इमोशनल काही रिझन्स आहेत की जे मी इमोशन्स रिलीज केल्या तर माझा पाय बरा होणार आहे का, हे डेफिनेटली टेलिपॅथिकली आपण बोलू शकतो, की ज्याला आपण म्हणतो ऑर्गन कम्युनिकेशन. असं की फिमेल्स असतील तर त्यांना त्यांच्या वूम बरोबर बोलता येईल. म्हणजे असे काही त्याच्यातले भाग आहेत की जे आपण नक्की अप्लाय करू शकतो. मग जर इमोशनल पार्टच आहे तर तो रिलीज झाल्यानंतर पाय बरा होणार आहे, मग तुम्हाला गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. सो हिलिंग आणि टेलिपॅथी एकत्र हे करून इमोशन्स रिलीज झाल्या तर बऱ्याचशा गोष्टी ज्या साचलेल्या आहेत बॉडीमध्ये, इमोशन्स साचलेले आहेत, आणि त्या डेफिनेटली फक्त एकाच ठिकाणी साठतात असं नाही आहे. तुमचे जे ट्रॉमाज आहेत किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या बॉडीमध्ये कुठेही साठू शकतात, आणि मग कधीतरी त्याला अटेन्शन हवं आहे त्या बॉडी पार्टला, तेव्हा ते अटेन्शन सिकिंग, तेव्हा तो बॉडी पार्ट पेन करू शकतो. मग त्याच्याकडे लक्ष दिलं, बोललं त्याच्याशी, नुसतं बोलून सुद्धा कधी कधी बरं वाटू शकतं. मग हिलिंगची गरज असेल तर हिलिंग करून ते रिलीज झालं. म्हणजे असं कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो ह्याच्यामध्ये आणि त्यातनं मार्ग काढू शकतो, असं आहे. सो डॉक्टरकडे जायचं किंवा नाही जायचं ते पण आपल्याला तिथेच कळू शकतं. हां, आता ते फील्ड जे आहे ते खरंच रिस्पेक्ट देण्यासारखंच आहे, कारण ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. रिसर्च वर्क पण चांगलं आहे. पण सायमल्टेनियसली ह्याही गोष्टी जर करत राहिलो तर रिझल्ट्स लवकर येण्याचे चान्सेस नक्की वाढतात, असं आहे. एनिवेज ऑल काइंड ऑफ फिलिंग्स आर बीन मेन्शन्ड एज कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन. आणि आजकाल डॉक्टर्स पण म्हणतात की, म्हणजे माझ्या ह्याच्यात आहेत असे एक आयुर्वेदिक डॉक्टर्स की जे म्हणतात की आहे हे वर्थ आहे की तुम्ही या औषधांबरोबर हे जर करताय तर डेफिनेटली रिझल्ट्स लवकर मिळणार आहेत. इवन आता तो हल्ली सगळेजण बोलतायत पण आहेत की 90 to 95% ऑफ द डिसीजेस व्हॉट यू हॅव आर ऑल सायकोसोमॅटिक. येस.
म्हणजे विचार आपल्या विचाराने तयार केलेली डिसिजीज आहे हो, ती फक्त 40 किंवा 45 नंतर ते आपल्या अंगावर दिसते. हा म्हणजे पूर्वी म्हणायचे ना की काही जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ते जनरली 55-60 नंतर, आज ते अर्ली एज आलेले आहेत, कारण ते स्ट्रेस, त्याप्रमाणे बदललेली थिंकिंग पॅटर्न्स आणि हे त्याच्यामुळे ते बॉडीमध्ये कुठेतरी साठत जातं आणि ते लवकर यायला लागलंय. कारण पूर्वी छान होतं आयुष्य, निसर्गाशी कनेक्टेड होतं. आता कामाचा ताण, त्यातून पोल्युशन आणि ह्या सगळ्या, म्हणजे सिटी लाईफ हे असंच झालेलं असल्यामुळे ते लवकर यायला लागलेलं आहे सगळं. आता नॅचरल कॅलॅमिटीज किंवा त्सुनामी म्हणूया, काहीतरी असे काहीतरी फ्लड्स वगैरे, ह्याच्यामध्ये आम्हाला काही मदत होऊ शकते का टेलिपॅथीची? पर्सनल एक्सपिरियन्स नसल्यामुळे फार काही मी सांगत नाही, पण डेफिनेटली होऊ शकेल. प्राण्याशी बोललायत, नियर ह्याच्यातला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर प्राणी तुम्हाला सांगतोय, किंवा घडून गेल्यानंतर तुम्ही त्या प्राण्यांना विचारू शकता की कशा पद्धतीने मदत हवी असेल. डेफिनेटली ह्युमन्सला पण आपण ते मदत करू शकतो. सो अशा पद्धतीने पुढे जाता येईल. कारण जेव्हा वादळ वगैरे यायचं असेल ना, तर त्यांना सेन्स असतो. सो ते पक्षी वगैरे उडतात आणि यू कॅन सी, आम्हाला समजत नाही की बाबा तिकडे काय चालू आहे, पण त्यांना सेन्स होतो आणि ते दे फाइंड फॉर अप्रोप्रिएट प्लेस. त्यांना वादळ पण आहे हे माहित आहे त्यांना, सो सेफ प्लेस घेऊन ते, सो त्यांना बहुतेक ते पहिलाच माहीत असतं. हो, त्यांना ते आधी कळतं. त्यांना काय जे व्हायब्रेशन्स येतात, म्हणजे स्पेसिफिकली आपण भूकंप वगैरे म्हणूया, त्यावेळेला जे व्हायब्रेशन्स येतात ते आपल्या आधी त्यांना सेन्स होतात. प्लस टेलिपॅथिकली पण त्यांना आधी कळतं. सो त्या कॉलवरती आपण ठरवू शकतो, आपल्या सेफ्टीचा विचार नक्की करू शकतो. सो आम्ही त्याला, म्हणजे आता फोरकास्ट जे करतायत, जे फोरकास्ट जे असतं, वेदर फोरकास्ट वगैरे असतं, तसं आम्ही हा टेलिपॅथिकचा उपयोग पण करू शकतो इन केस कुठेतरी एक हिंट मिळाला तर. हो, डेफिनेटली आपण करू शकतो असं. सो हा आम्हाला अगोदर काहीतरी कळायचं असेल तर आम्ही हा संपर्क साधू शकतो, दॅट्स फाईन. बट आता म्हणूया, एवढा आमची सोसायटी इट्स फिल्ड विथ क्राईम्स, क्राईम डिटेक्शन मध्ये काय करू शकतो आम्ही? म्हणजे कॅन एनिथिंग बी हेल्पफुल? हो, म्हणजे पर्सनली मला हे नाही, पण मी जेव्हा हे सगळं एक्सप्लोअर करत होते, जेव्हा मी शिकत होते, तेव्हा आमच्या मेंटॉरनी आम्हाला सांगितलं होतं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये याचा यूज नक्की चांगला होऊ शकतो. की एखाद्या एरियामध्ये सस्पिशियस ॲक्टिव्हिटी आहे तर तिथल्या डॉग्सना किंवा त्या एरियातल्या प्राण्यांशी बोलून आपण नक्की काय त्यांचं चाललंय किंवा काय करणार आहेत याची इन्फॉर्मेशन काढता आली तर डेफिनेटली आपण त्यांचा अटॅक, टेररिस्ट अटॅक असेल किंवा व्हॉटएव्हर त्यांचं जे काही आहे ठरलेलं, ते थांबवता आलं तर लोकांचे जीव आपण नक्की वाचवू शकतो. सो अशा वेळेने तर आपण नक्की त्यांचा उपयोग करू शकतो. असं प्रोएक्टिव्हली ते डेफिनेटली कुणाला समजणार पण नाही, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण मला जी कल्पना येते ती मी सांगतो. आता कविता मॅडम ज्या आहेत तुमच्या ग्रुपमध्ये, ती एवढे सटीक एकदम परफेक्ट आन्सर देते. त्यांच्यासारख्या माणसाला मी म्हणणार आहे की आता भरपूर केसेस आहेत, म्हणजे चित्रकार बोलवतात, ज्या माणसाने त्याला बघितलंय त्याला सांगतो की ह्याचं नाक असं आहे, ते असं आहे, हे असं आहे, मग तो चित्र काढतो, बरोबर. सो टेलिपॅथिक कम्युनिकेटरचा पण वापर करू शकतो आम्ही. फॉर एक्झाम्पल, कोणी त्या कोणी जो क्रिमिनल आहे त्याला बघितलं नसेल, पण त्याने आणि काही पुरावे पण नाही आहे की इथं काय एक्झॅक्टली घडलंय. सो त्या कम्युनिकेटरला हा रेफरन्स देऊन त्याला विचारू शकतो, राईट? विचारू शकतो आपण. म्हणजे डेफिनेटली की तिथे काय घडतंय किंवा काय झालेलं आहे याचे डॉग्स, कॅट्स किंवा त्या एरियातल्या कोणाशी तरी बोलून आपल्याला डेफिनेटली त्याची इन्फॉर्मेशन काढता येऊ शकते. म्हणजे हे पॉसिबल आहे. माझ्याकडे केस नाहीये सांगायला, पण हे पॉसिबल आहे असं. हो, पॉसिबिलिटीज म्हणजे आता भरपूरचे तुम्ही जे बोलून गेला त्याच्यावरच मी काहीतरी अंदाज काढतोय की हे डेफिनेटली पॉसिबल आहे आणि पोलीस खात्याने ह्याची नोंद घ्यावी असं मला वाटतंय की बाबा, कारण हे सिद्ध झालेलं आहे. असं नाही की ते इट इज काहीतरी अबनॉर्मल नाही आहे. आणि पण लोकांना हे क्रिपी वाटतं, बट हे असं क्रिपी वाटण्यासारखं काही नाही. पण आणखीन आता आमचा वेळ संपत आलेला आहे. सो
काय असं तुम्हाला न्यू एस्पायरंट्स आहेत आमचे जे तुमच्याकडनं शिकणार आहेत टेलिपॅथी, सो तुमचं काय म्हणणं असेल याच्यावर, त्यांना काय संदेश किंवा मेसेज त्यांना काय सांगणार आहात तुम्ही? मेसेज म्हणजे तुम्ही जर या फील्डमध्ये आलात तर एक मी जसं म्हणते की माझी इम्प्रूव्हमेंट खूप झाली, म्हणजे जगण्याचं एक मार्ग माझा बदलला, आनंद घ्यायला लागले मी, त्यातनं खूप सारं ओपन झाल्या गोष्टी माझ्यासाठी. तसं तुम्ही त्याचा फायदा नक्की घेऊ शकता की तुम्ही या फील्डमध्ये आलात. टेलिपॅथी हा दरवाजा आहे असं मी म्हणेन, की मग उद्या त्याच्यातनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे मार्ग निघतील, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील त्याच्यातनं, आणि वेगवेगळ्या गोष्टी कळतात, ते शिकताना आनंद मिळतो, केसेस करताना आनंद मिळतो, जगण्याचा आनंद कळायला लागतो. सो नक्की याचा फायदा तुम्हाला घेता येणार आहे असं. येस. सो नवीन एस्पायरंट जे आहेत ते मी कॉन्टॅक्ट नंबर डेफिनेटली शेअर करीन. जाता जाता मला असं म्हणायचं आहे की आय वुड लाईक टू कन्क्लूड दिस. कुठेतरी वाचलं होतं की काहीतरी व्हिडिओ होता बहुतेक, बट ते डोक्यात शिरलं आहे माझ्या. समजूया की आपल्या निसर्गातनं हे जे बारीक बारीक किटाणू आहेत किंवा इन्सेक्ट्स वगैरे आहेत त्या लेवलवर पण हे समजा सगळे जे दॅट ब्रीड व्हॅनिशेस ऑफ फ्रॉम द नेचर, तर डेफिनेटली माणसाला काही फरक पडणार आहे का असा प्रश्न टाकला होता. सो तिथं त्या माणसानं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर पण आलेला आहे की, आणि ते म्हणतात की माणसाला डेफिनेटली त्याचा फरक पडणार आहे, कारण पूर्ण इकॉलॉजिकल बॅलन्स जो आहे तो त्यांच्यामुळेच चालतो. पॉलिनेशन आणि सगळं काही बॅलन्स जो आहे तो त्यांच्यामुळेच चालतो. आणि इफ दे गेट व्हॅनिश फ्रॉम हिअर देन माणूस पण राहणार नाही, माणसाची प्रजाती आणि ॲनिमल्सची प्रजाती पण व्हॅनिश होऊन जाईल. पण वाईस वर्सा म्हणूया, त्याच्या उलट जर केलं, माणसाची प्रजाती समजा व्हॅनिश झाली, संपली, तर काय ह्या प्रकृतीला किंवा त्या जे किटाणू आहेत किंवा ते इन्सेक्ट जे आहेत त्यांना फरक पडणार आहे का? तर त्याचं उत्तर आलं नाही, अजिबातच नाही. म्हणजे आपण जे काही ओरबाडतोय किंवा आपण जे काही काढून घ्यायचा प्रयत्न करतोय त्यामुळे बॅलन्स डिस्टर्ब आहे. आपणच नसलो तर उरलेली पृथ्वी, त्याच्यावरच्या प्रजाती एकदम फ्लरिश होणार आहेत. म्हणजे खूप सुंदर लाईफ असेल त्याच्यानंतर. म्हणजे आपण एक्सटिंक्शनच्या मार्गावर कधीच जाणार नाही, हे तितकंच खरं आहे. बट आपण जर हा इंटरफिअरन्स जो आहे निसर्गातला हा जर कमी केला तर नक्कीच पूर्वीसारखी अर्थ होऊ शकेल. म्हणजे डेफिनेटली मी असं म्हणेन, रेज्युनेट होईल. आणि पृथ्वीच्या यातना आत्ता कोणी समजून नाही घेते, ते कुठेतरी व्हायला पाहिजे की डेफिनेटली तीही एक एनर्जी बॉडी आहे, त्याच्यातही खूप डिस्टर्बन्सेस आलेले आहेत, आणि ते समजून घेऊन काम करायला पाहिजे की जेणेकरून आपलंच लाईफ चांगलं होणार आहे, आपल्या पुढच्या फ्युचर जनरेशन्सचं लाईफ चांगलं होणार आहे. कारण ह्या तो व्हिडिओ और ऑडिओ मी बघितला होता, त्यातनं मला एक शिकवण आली दॅट आय कुड लर्न इज आपल्याची किंमत नाही. म्हणजे आम्ही एकदम बारीक आहोत ह्याच्या सृष्टीमध्ये. सो आम्हाला स्वतःला जास्त मोठा समजून आम्ही एक मोठी चूक करतो, आणि ते चूक चालू पण आहे. वी आर हेडिंग टुवर्ड्स डिस्ट्रक्शन. ह्या टेलिपॅथिकच्या माध्यमातून मी भरपूर काही शिकलो आहे. आय वॉज कम्युनिकेटिंग विथ लँड्स, माउंटन्स आणि ट्रीज, आणि सगळ्यांकडे मी बोलून बघितलं, त्यांच्या नजरेतून आमची किंमत बघितली. आणि त्याच्यानंतर मला हे सगळं कळून चुकलं की आम्ही ॲक्च्युली वी हॅव डायव्हर्टेड वी आर इन अ रॉंग ट्रॅक. वी हॅव टू कम बॅक फ्रॉम देअर, आणि निसर्गाचं सानिध्य घेऊन आणि त्यांचा ॲक्च्युली सहवास घेऊन आम्ही एका चांगल्या मार्गावर जायला हवं. एक प्रगतिशील म्हणजे त्या मार्गावर जायला हवा, सगळ्यांना घेऊन सोबत, असं काहीतरी. सो मला वाटतं की हा पॉडकास्ट आजचा तुमच्यासाठी ऑल द व्ह्युअर्स त्यांच्यासाठी मी एक प्रयत्न केला होता. मॅडमशी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून हा प्रयत्न केला होता. त्यांनी शी सपोर्टेड कमिंग इन ओव्हर हिअर. आय वुड लाईक टू तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे, कारण तुम्ही वेळेत खूप बिझी असतात. डेफिनेटली वेकेशन्स आहे म्हणून तुमचा टाईम भेटला. सो आय एम रिअली व्हेरी थँकफुल की तुम्ही टाईम दिला. यू ट्रॅव्हल ऑल द वे फ्रॉम महाराष्ट्र पुणे टू पोरबरी. आणि I would like to thank Ryan also for this, giving us such a good venue, studio. Thank you so much. खरं म्हणजे जरा इमोशनल टच होतोय मला, कारण हा
टची होता, कारण वी आर ऑन मला वाटलं की आम्ही डिस्ट्रक्शनकडे वळतोय आणि आम्ही त्याच्यासाठी काय करतोय, आम्ही प्रयत्न भरपूर करतोय, पण त्याचं सपोर्ट पण लोकांकडनं यायला पाहिजे. सो क्लासेस, शुभा मॅडमच्या ज्या क्लासेस आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पास ऑन करीन. आणि हा प्रयत्न माझा डेफिनेटली सक्सेसफुल राहील अशाबद्दल अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. आणि मॅडम, तुम्हाला पण पुढच्या पॉडकास्टला पण आपण आमंत्रित करू, दुसऱ्या कुठल्या विषयावर आम्ही बोलू. सो तुमचा सपोर्ट असणार आहे. मी सुद्धा युनिव्हर्सची आभारी आहे, कारण हा चान्स मला पण मिळणं हे कुठेतरी त्याने घडवून आणलेलं आहे, त्यामुळे आय एम ग्रेटफुल टू युनिव्हर्स ऑल्सो. थँक्यू.